स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता यासाठी जगभरामध्ये ज्या ज्या महान महिलांनी आणि महामानवांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आणि आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या सर्व महान महिलांना आणि महामानवांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. मंचावर उपस्थित सर्वांचे लाडके असे अनवर राजन सर असतील, त्यानंतर लक्ष्मीकांत देशमुख सर आहेत, माजी प्रांताध्यक्ष आम आदमी पार्टीचे रंगा राचुरे सर आहेत आणि समोर उपस्थित सर्व. आज खरं तर मला या ठिकाणी व्याख्यान जिहाद करण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल मी सगळ्यात आधी आभार मानतो. कारण आता जिहादचे एवढे प्रकार आपण ऐकलेले आहेत, तर आता हा एक प्रकार जो आहे आज व्याख्यान झाल्यानंतर त्यालाही जिहाद म्हटलं जाईल. तर परिस्थिती समाजकारणाची आपण पाहतच आहोत. रंगा राचुरे सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांनी म्हणाले की आपल्याला मुख्य मुद्द्यांपासून जे आहे ते वारंवार डिस्ट्रॅक्ट केलं जात आहे. आणि गेल्या साधारण सर माझा पण राजकारणाशी काही संबंध नाही आहे. मी तर अतिशय सामान्य चाळीत राहणारा, म्हणजे माझा कशाशीच काही संबंध नव्हता. मात्र ज्यावेळी या सगळ्या गोष्टी घडत होत्या सोशल मीडियावरून म्हणा किंवा भाषणांमधून म्हणा, की आपण दुर्लक्ष करत जायचो. सांस्कृतिक मुद्दे मांडले जायचे आणि आपण दुर्लक्ष करत जायचो. हे होतच असतं, ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या. आणि आपल्याला कळालं नाही की तो जो सांस्कृतिक दहशतवादाचा एक विषारी साप समाजाला चावला, त्याचं विष जे आहे ते समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरलं आणि त्याचं एक गँग्रीन झालं समाजामध्ये. आणि तरी देखील आपण अजूनही याच अवस्थेमध्ये जर आपण राहणार असो की जाऊ द्या या विषयावर आपल्याला बोलायचंच नाही आहे, तर मला असं वाटतं की याच्यातून आपण कधी बाहेर निघू असं मला वाटत नाही. आपण आंदोलनाचं महत्त्व वगैरे या सगळ्या गोष्टी याच्या अगोदर ऐकल्यात, मात्र सामाजिक चळवळींचं देखील तेवढंच खूप जास्त महत्त्व आहे या महाराष्ट्रामध्ये. आपण फुले शाहू आंबेडकर सांगतो, हे फुले शाहू आंबेडकर म्हणजेच ही सांस्कृतिक चळवळ या महाराष्ट्राची आहे. आणि याच सांस्कृतिक चळवळीतले जे एक हिरा आहे, काही दिवसांपूर्वी गळून पडले, आपले जे सत्यशोधक बाबा आढाव होते, त्यांना देखील मी या माध्यमातून विनम्र अभिवादन करतो. तर आपल्या तिथे जे आहेत या सांस्कृतिक मुद्द्यांवर सतत वैचारिक एक संघर्ष होत राहिला, सतत वैचारिक घुसळण होत राहिली. त्यामुळं लोकांमध्ये एक विचार करण्यासाठी जो आहे तो समाज प्रवृत्त झाला. आणि त्या विचार करायला समाज ज्यावेळी प्रवृत्त झाला, त्यावेळी त्या समाजाला खरं आणि खोटं, सत्य आणि असत्य समजलं आणि त्याच्यातून त्यांनी मग निर्णय क्षमता जी आहे ती लोकांची वाढत गेली. आज आपल्या महाराष्ट्रामधली परिस्थिती एवढी खूप दयनीय का होत नाही आहे, अतिशय जास्त, म्हणजे त्याच्या मागचं कारण हे आहे की मागच्या पिढ्यांनी जे आहे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये सांस्कृतिक चळवळींवर काम केलं आहे. आणि मला असं वाटतं की या सांस्कृतिक चळवळी सोडून जर महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त आपण काय म्हणतात, रोटी कपडावर मकान याच्यावरच फक्त बोलणार असू, तर लोकांना देखील त्याच्यामध्ये स्वारस्य नाही आहे सर. कारण की आज तुम्ही पाहताय की मी असा एक समाज पाहिला, माझ्यापेक्षा सगळ्यांचं इथे वय, बऱ्याच जणांचं वय जास्त आहे, मात्र मी अशी लोकं पाहिली की ती 3 वेळचं पोटभर खायची आणि काँग्रेसला शिव्या घालायची. महागाई नव्हती त्यावेळेस, चांगल्या पद्धतीचं लाईफस्टाईल होतं, मात्र तरी देखील अशा पद्धतीनं लोक जे आहेत ते 3 वेळचं पोटभर खाऊन काँग्रेसला शिव्या घालायची. आज अशी परिस्थिती आहे, त्याच्यापेक्षा 3 पट रक्कम त्यांची फक्त रेशन आणायला जाते घरातलं, तरी देखील ते या सरकारच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी धाजावत नाही आहेत. तर ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे? कारण समाज जो आहे तो झोंबी केला गेलेला आहे. आणि तो झोंबी कशाच्या आधारावर केला गेलेला आहे? तो धर्माच्या आधारावर केला गेलेला आहे. आणि धर्माच्या आधारावर कसा केला गेलेला आहे की चुकीच्या पद्धतीने इतिहासाची मांडणी त्यांच्यासमोर केली गेलेली आहे, चुकीचा इतिहास त्यांना सांगितला गेलेला आहे. आता आपण लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये पाहिलं वंदे मातरमच्या अनुषंगाने काय काय घडलं, आणि त्यांनी खोटं देखील मांडलं आणि त्याच्यावर धुवाधार बॅटिंग देखील झाली, सत्य देखील समोर आलं. मात्र ते सत्य कधी समोर आलं? ज्यावेळी त्याच्यावर बोललं गेलं. मला हेच सांगायचं आहे की या विषयांवर बोललं गेलं पाहिजे. आणि ते आपण बोलू कधी? ज्यावेळी आपल्याला माहिती असेल त्याच वेळी आपण बोलू ना. आपल्याला काही माहितीच नाही आहे तर आपण बोलणार कसं? आता याच महाराष्ट्राचं जर तुम्ही पाहाल की गेल्या 20 वर्षांपूर्वी या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मोठ्या प्रमाणामध्ये द्वेष पसरवला जायचा.
छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं गेलं. हिंदू मुस्लिम दंगली ज्या आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केल्या गेल्या. बऱ्याच ठिकाणी भारताने क्रिकेटची मॅच जरी जिंकली तर भारत माता की जय वंदे मातरम या घोषणा बाजूला राहिल्या आणि बऱ्याच ठिकाणी जय भवानी जय शिवाजी अशा देखील घोषणा देण्यात आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. मात्र या सगळ्या गोष्टींचं जे प्रमाण आहे ते का आटोक्यामध्ये आलं? कारण मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरामध्ये पोहोचवला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये देखील मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये होते हे सांगण्यात आलं. त्यांचा इतिहास समोर जो आहे तो आणण्यात आला आणि त्याच्यामुळे परिस्थिती अशी झाली की बऱ्याच ठिकाणी हिंदू मुस्लिम जो तणाव आहे तो कमी करण्यात आला. आणि मग त्याच्या माध्यमातून वापर कशाचा यांनी केला सर? यांनी वापर केला की बऱ्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि मग काय करायचं, एखाद्या ठिकाणी आत्ता देखील बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी घडतात की अफजल खानाचा एखाद्या ठिकाणी फ्लेक्स लावायचा, तो अफजल खान दाखवायचा, छत्रपती शिवाजी महाराज दाखवायचे, मग अफजल खान हिरव्या वेशात दाखवायचा, छत्रपती शिवाजी महाराज भगव्या वेशात दाखवायचे आणि कोथळा काढताना दाखवायचं आणि म्हणायचं की दहशतवाद अशाच पद्धतीनं संपवतात. अजून देखील चालू आहे. मग संपवतात बाबा दहशतवाद अशाच पद्धतीनं, पण तो दहशतवाद संपवताना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कोण कोण होतं आणि अफजल खानासोबत कोण कोण होतं हा इतिहास आपल्याला सांगितला जातो का? तर अजून देखील सांगितला जात नाही. बऱ्याच ठिकाणी जे आहे या सगळ्या गोष्टींमुळं एवढी द्विधा मनस्थिती होत आहे की लोकांना तो सत्ता संघर्ष होता हे अजून देखील समजत नाही. तर मला असं वाटतं की इथे उपस्थित जे लोक आहेत या उपस्थित लोकांच्या माध्यमातून तरी या गोष्टी गेल्या पाहिजेत की त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत अंगरक्षक कोण होते हे सांगितलं जातं, मात्र अफजल खानासोबत अंगरक्षक कोण होते हे मात्र सांगितलं जात नाही. तर आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कोण होते त्यांची नावं जी आहेत ती सगळ्यात पहिल्यांदा ऐकूया. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होते येसाजी कंक, संभाजी कावजी, जिवाजी महाला, सिद्धी इब्राहिम, कोंडाजी कंक, कानाजी इंगळे, विसाजी मुरुमकर, सुराजी काटके, कृष्णाजी गायकवाड. हे कोणाबरोबर होते? छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर. आता यात सिद्धी इब्राहिम देखील होता. आता अफजल खानाबरोबर होते हे कोणीच सांगत नाही कोण कोण होते. आता त्यांची नावं ऐका. अफजल खानाबरोबर होता सय्यद बंडा, अब्दुल सय्यद, पिलाजी मोहिते, रहीम खान, मंबाजी भोसले, शंकराजी मोहिते. हे कोणाबरोबर होते? अफजल खानाबरोबर. ह्यातले जर मंबाजी भोसले आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे चुलते काका. ते कोणाच्या बाजूने लढले? अफजल खानाच्या बाजूने लढले. एवढ्या दिवस इतिहासाची मांडणी करताना हा इतिहास समोर आणला जातो का? नाही आणला जात. का आणला जात नाही? कारण हिंदू मुस्लिम तणाव निर्माण केला जाऊ शकत नाही. तुम्ही रोजगाराचे प्रश्न आणा, ते मग अफजल खानमध्ये आणतील, मग अफजल खानाची कबर आणतील. मग त्या विषयावर लढण्यासाठी सांस्कृतिक विंग हवी का नको? मगाशी सर बोलले आंदोलन हवीत. आंदोलन करणारीच राजकीय पक्षामध्ये गेलेत. अराजकीय आंदोलनं उभी राहणार आहेत की नाही? राजकारणाचं वावडं नाहीये, राजकारण हवंच. आमच्या प्रत्येक निर्णयाने आमच्या प्रत्येक धोरणाने राजकारणावर परिणाम पडतो. मात्र ते राजकारणावर परिणाम पाडण्यासाठी राजकीय पक्षातच जावं असं काही गरजेचं आहे का? मी 2019ला एक गाढवपणा केला होता, मात्र त्या गाढवपणातून मी 1 वर्षामध्ये बाहेर निघालो आणि म्हणलं की या महाराष्ट्रामध्ये तरुणांनी जर काही करायचं असेल तर ते राजकारणामधून बाहेर निघून सामाजिक चळवळी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये उभ्या केल्या पाहिजेत. 2 भाषणं झाली, 1 भाषण झालं, लगेच राजकीय पक्षामध्ये प्रवेश, लगेच कुठल्या तरी वार्डाचं पद घ्यायचं, मतदारसंघाचं पद घ्यायचं आणि मग काम चालू. अरे बरं पुढं काय? मग पुढं काहीच नाही. राजकारण सोडून देखील सामाजिक क्रांत्या होऊ शकतात. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो वार्डाची कामं देखील पक्षांची सोडून इतर सामाजिक कार्यकर्ते देखील करतात. सुहास सर आम्ही मोहल्ला कमिटी मेंबरमध्ये देखील आहोत. तर बरीचशी कामं ही अराजकारणाच्या माध्यमातून देखील होऊ शकतात. राजकारणात का जाऊ नये माझं काय म्हणणं आहे. राजकारणात गेल्यानंतर कुठल्या तरी नेत्याच्या ताटाखालचं मांजर व्हावं लागतं. तुम्हाला तुमची निर्णय क्षमता नसते. सर 14 सप्टेंबरला माझं भाषण नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंचावर झालं. समोर पवार साहेब होते आणि माझं भाषण झाल्यानंतर पवार साहेबांनी मला बोलवलं आणि म्हणले तुम्ही खूप छान भाषण केलं. आणि त्याच्यानंतर एका आठवड्याने मी सुप्रियाताई सुळेंवर टीका केली. मग एका आठवड्याने मला फोन आले बऱ्याच जणांचे तिथून की बाबा तुम्ही सुप्रिया सुळेंवर टीका केली. ते म्हणतात अशा लोकांना मंचावर कसं काय बोलवलं? म्हणलं मला मंचावर तुम्ही याच्यासाठी बोलवलं कारण मी माझ्या विचारांवर ठाम आहे म्हणून. माझ्या विचारांसाठी तुम्ही मला मंचावर बोलवलंय. म्हणून कुठल्या पक्ष आपल्याला का जवळ करतात कुठले? याचं कारण हे आहे कारण तुमचे विचार तसे असतात. तुमच्या विचारांच्या माध्यमातून त्यांना लोकांना जवळ करायचं असतं. तर हा पक्षाचा देखील भांडवलवाद जो आहे
तो लक्षात घेणं जास्त गरजेचं आहे. आता ह्या अफजल खानच्या निमित्ताने पुण्यामध्ये काय घडलं होतं सर तुम्हाला सांगतो. 2 वर्षापूर्वी कोथरूडमधल्याच एका मंडळाने अफजल खानाचा देखावा ठेवला होता. आता अफजल खानाचा देखावा ठेवला आणि त्याच्यानंतर मग पुणे पोलिसांनी त्यांना परवानगी दिली नाही. मग पुणे पोलिसांनी परवानगी दिली नाही. इथल्या माध्यमांनी आधी पुण्यातल्या सगळ्या मुस्लिम जे आहेत ते कार्यकर्त्यांना फोन केले आणि ते सगळे कार्यकर्ते फोन करतायत मला त्या मीडियासमोर काय बोलायचं आहे. आणि ते सगळे वैतागल्यानंतर न्यूजवाल्यांनी मला फोन केला. मला म्हणाले की या विषयावर बाईट द्यायची. मी म्हणलं हो देतो. मग त्याच्यानंतर मी गेलो. ते म्हणले की पुणे पोलिसांनी अफजल खानवादाच्या देखावाला परवानगी दिली नाही, तुमचं काय मत आहे. मी म्हणलं परवानगी दिली नाही पुणे पोलिसांनी आणि तुम्ही विचारताय पुण्याच्या मुसलमानांना. पुण्याच्या पोलिसांना विचारा ना का परवानगी दिली नाही. त्याच्यानंतर मग मी म्हणालो की पुणे पोलिसांनी त्यांना परवानगी दिली पाहिजे आणि दिली जर परवानगी तर त्यांनी संपूर्ण देखावा जो आहे तो दाखवला पाहिजे. म्हणलं संपूर्ण देखावा दाखवा, अफजल खानाचा वध झालेला दाखवा, सय्यद बंडाचा हात तोडलेला दाखवा आणि कृष्णा कुलकर्णीचं जे शिर आहे ते धडाच्या वेगळं केलेलं देखील दाखवा आणि आम्हाला देखील बोलवा, आम्ही देखील तो जो देखावा आहे तो बघायला येऊ. त्याच्यानंतर मग त्याच्यातल्या एका मुसलमानाने म्हणले की पुणे पोलिसांनी जे केलं ते चांगलं केलं, वी सपोर्ट पुणे पोलीस. म्हणलं थांबा, म्हणलं 1 तासात परवानगी त्यांना मिळेल. म्हणलं म्हणजे अशा पद्धतीनं जे आहे ते राजकारण केलं जातं. परवानगी दिली जात नाही आधी, त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी केली जाते मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याची कॉन्ट्रोवर्सी झाली त्याच्यानंतर परवानगी दिली जाते. तर हे जे राजकारण आहे हे राजकारण आपण समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे मला असं वाटतं. आणि हे राजकारण फक्त आणि फक्त तुम्हाला सांस्कृतिक चळवळींमधून आणि संघटनांमधूनच समजतं. म्हणून माझं असं म्हणणं आहे की संघटनांकडे जास्तीत जास्त जो लोकांचा ओढा आहे तो वाढला पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की मध्ये ज्ञानेश महाराव यांनी विचार मांडले, त्यांच्या ऑफिसमध्ये गेले लोक, त्यांना हाणामारी केली की नाही मला माहीत नाही, मात्र त्यांना माफी मागावी लागली. त्यानंतर संभाजी ब्रिगेडचे जे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांच्यावर सोलापूरमध्ये हल्ला झाला. मग अशा पद्धतीनं जर सामाजिक संघटनांमध्ये काम करणाऱ्या लोकांवर जर हल्ले होत असतील तर सामाजिक संघटनांनी काम कसं करायचं आणि ह्या सामाजिक संघटनांवर हल्ले का होतात ह्याच्या मागची कारणं लक्षात घ्या. कारण विचार प्रसारच राहिला नाही. केडर बेस आहे कुठेच केडर बेस राहिलेलं नाही आहे. प्रत्येकाला काय करायचं आहे, प्रत्येकाला ही जी स्पर्धा निर्माण झालेली आहे. रंगा राचुरे सरांनी मगाशी बोलले की गळ्यामध्ये गोफ घालायचा आहे, कुठेतरी फ्लेक्स लावायचा आहे, रिमोटची गाडी जी आहे ती दाखवायची, ह्याच्यावरच जे आहेत त्या चळवळी आणि जे राजकारण आहे ते अडलेलं आहे. मला असं वाटतं की सर जे बोलले की निस्वार्थीपणा, सर तुम्ही स्वतःच निस्वार्थी पद्धतीने काम करताय, त्यामुळे निस्वार्थीपणा आल्याने काय अहंकार येतो असं मला व्यक्तिशः वाटत नाही. निस्वार्थीपणा लोकांनी सांगितलं पाहिजे, तुमचा निस्वार्थीपणा हा दिसतो आणि अशा निस्वार्थी पद्धतीने खरं तर समाजामध्ये जे आहे ते काम केलं पाहिजे. आणि निस्वार्थीपणाने काम का केलं पाहिजे, कारण अशा पद्धतीची जी लोकं आहे तुम्हाला राईट विंगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत सध्या, जे 70-70, 80-80 वर्षाचे होतात आणि सकाळी उठून 70-70, 500-500 सूर्यनमस्कार घालतायत, मोठ्या मोठ्या किल्ल्यांवर मोहिमा नेतात. अशा पद्धतीची लोक पुरोगामी चळवळीमध्ये एक तरी आहे का? आपल्याकडे नाही आहे. मग अशा पद्धतीची लोक आपल्याकडे नसल्यामुळे प्रॉब्लेम असा होतोय की भारतीय जो समाज आहे तो त्यागावर जास्त विश्वास ठेवतो, संन्यासावर जास्त विश्वास ठेवतो. मला काय म्हणायचं आहे, मला काय वाटतंय हे महत्त्वाचं नाही आहे. पुरोगामी चळवळीमध्ये प्रॉब्लेम काय आहे, सगळ्यांनाच इगो आहे. म्हणजे माझी 2 भाषणं झाली, मला बऱ्याच ठिकाणी बोलवायला लागलं की मला एक इगो येतो की मी कोणाच्या सोबत काम करणार नाही, मी कोणाच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार नाही, मी स्टेज शेअर करणार नाही. हा जो इगो आहे हा पुरोगामी चळवळीतल्या लोकांना सगळ्यात जास्त लवकर येतो. मला असं वाटतं की पुरोगामी चळवळीतल्या लोकांनी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत जो आहे हा नारा दिला पाहिजे. प्रॉब्लेम काय होतोय की ते जे लोक आहेत उजवे लोक कुठल्याही विचारासाठी खूप जास्त लवकर एकत्र येतात आणि आपली लोक एकत्रच येत नाहीत. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना अलीकडच्या काळामध्ये दिसतोय. आजची परिस्थिती पहा, 1 से 1 नग पुरोगामी चळवळीमध्ये आहेत. एवढे विचारी लोक आहेत. वार्ड स्तरापासून पार तुमच्या महानगरपालिकेमध्ये जावा, तुमच्या विधानसभेमध्ये जावा, लोकसभेमध्ये जावा, राज्यसभेमध्ये जावा, 1 से 1 एवढे हिरे आहेत, विचारवंत आहेत, मात्र हे कोणीच एकत्र येत नाही, स्टेजच शेअर करत नाही. मग जर अशी परिस्थिती असेल आपल्यामध्ये तर आपल्यामधून मला असं वाटत नाही की वैचारिक क्रांती कुठल्याही पद्धतीने होईल. त्याच्यासाठी संघटन गरजेचं आहे. कुठल्या तरी एका मंचावर आपण एकत्र आलं पाहिजे. वेगवेगळ्या विचारधारेचे वेगवेगळ्या संघटना जरी असल्या तरी देखील एकत्र आलं पाहिजे. हा मला 2 गोष्टी यांच्या नाही जमत, ठीक आहे, नाही जमत ना, तर त्या 2 गोष्टी देखील बाजूला ठेवून आपण एकत्र आलं पाहिजे.
तर या गोष्टी आपल्यामध्ये अंगामध्ये भिनत नसल्यामुळे ह्या ज्या समस्या आत्ता ज्या काही निर्माण होत आहेत त्या ह्या समस्या याच्यामुळे निर्माण होतात असं मला तरी वाटतं. त्याही पलीकडे जाऊन बऱ्याचशा ज्या गोष्टी सांगण्याच्या ह्याच्यामध्ये जर आलो आपण, तर मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन झालं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने द्वेष पसरून झाला. सर, आत्ताच्या घडीला या सगळ्या विषयांवर महाराष्ट्रभरामध्ये पुरोगामी चळवळीने खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं. आणि त्याच्यानंतर झालं काय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आता द्वेष पसरवता येत नाही तुम्हाला. मग ह्यांनी काय वापर केलं, मग ह्यांनी राम आणला. आता आपण रामाचं नाव घेतलं की परत बॅकफुटवर जातो, म्हणतं की रामाचं नाव घेतलं मग आपण ह्या विषयावर बोलणारच नाही. का बोलणार नाही आपण रामाच्या विषयावर? आपण बोललं पाहिजे रामाच्या विषयावर. रामाचा इतिहास देखील समोर आणला पाहिजे. रामाच्या इतिहासामध्ये, रामाच्या सांस्कृतिक ह्याच्यामध्ये मुस्लिमांचं काय योगदान आहे हे देखील समोर आणलं पाहिजे. आता ते कशा पद्धतीनं समोर आणणार? हे काय करतात, नाव रामाचं घ्यायचं, मर्यादा पुरुषोत्तम रामाचं नाव घ्यायचं आणि मशिदीच्या समोर नाचायचं. राम लढला कोणाशी? रावणाशी. आणि ह्यांचं नाचगाणं कुठं सुरू असतं? मशिदींच्या समोर. मग आता हा विषय आम्ही जो आहे तो हातामध्ये घेतला काही दिवसांपासून, आणि बऱ्याच ठिकाणी जे आहे रामनवमीला देखील तुम्हाला सांगतो, बऱ्याच ठिकाणी जाऊन आम्ही सांगितलं की रामाचं आणि मुसलमानांचं काय कनेक्शन होतं बुवा. आता याच देशामध्ये एक मोगल सम्राट होता. आता तो जो मोगल सम्राट होता, त्या मोगल सम्राटाच्या काळामध्ये त्याच्या काळात एक नाणं होतं. त्याच्या ह्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की प्रत्येक सम्राटाच्या काळामध्ये त्याच्या नाणं वगैरे असतं. तर ह्या नाण्यावर कोणाचं चित्र दिसतंय तुम्हाला? राम आणि सीतेचं चित्र आहे. आता तो मोगल सम्राट कोण आहे तुम्हाला तो सांगतो. तो मोगल सम्राट आहे सम्राट अकबर. आता हे तुम्हाला कधी कोणी सांगितलं का की बुवा अकबराच्या काळामध्ये त्याचा जो कार्यकाळ होता त्याच्या काळामध्ये त्याच्या व्यवहारामध्ये जे नाणं वापरलं जायचं, सोन्याचं नाणं, त्या नाण्यावर राम आणि सीतेचं चित्र होतं. हे का तुम्ही सांगत नाही? मग तुम्ही बाबर सांगता, बाबरी मशीद सांगता तुम्ही, मग अकबर पण सांगा तुम्ही. आता या अकबराच्या काळामध्ये त्याच्याच महालामध्ये कृष्णाचं मंदिर होतं आणि सगळ्या पंथाच्या, सगळ्या धर्मीयाचे जे विद्वान होते त्या विद्वानांना हा अकबर बसवायचा. त्याही पलीकडे जाऊन याच भारतामध्ये टिपू सुलतान सारखा एक जो आहे बादशाह होऊन गेला. हा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढताना शहीद झालेल्या पहिल्या नावांपैकी एक टिपू सुलतान. त्याच्या हातामध्ये ज्यावेळेस तो शहीद झालता ती अंगठी होती, आणि त्या अंगठीवर काय लिहिले पहा तुम्ही, राम लिहिलेला आहे त्याच्या अंगठीवर. आता हा राम कोणी का सांगत नाही? आता अल्लामा इक्बाल काय म्हणतात? अल्लामा इक्बाल म्हणतात, शायर उर्दू लिहितात कोणाविषयी ते बघा. अल्लामा इक्बाल लिहितात रामाविषयी, हे राम के वजूद पे हिंदुस्ता को नाज, हे राम के वजूद पे हिंदुस्ता को नाज, अहले नजर समजते है इसे इमामे हिंद. आता इमामचं पद, इमामला काय दर्जा आहे ते मुस्लिमांना इथल्या विचारा. की रामाला म्हणतात की रामाच्या अस्तित्वावर हिंदुस्थानला अभिमान आहे, आम्ही त्याला हिंदुस्थानचं नेतृत्व समजतो, असं अल्लामा इक्बाल उर्दू शायर म्हणतात. मग हा राम का सांगितला नाही? त्याही पलीकडे जाऊन तुमच्या रामनवमीच्या मिरवणुका निघतात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये. त्यातली एकही मिरवणूक रामजी की निकली सवारी रामजी की लीला हे न्यारी हे मोहम्मद रफी साहेबांनी गायलेल्या गाण्याशिवाय पूर्ण होत नाही. याच देशामध्ये दूरदर्शनवर जय हनुमान सारखा सिरियल तुम्ही पाहिला, त्या जय हनुमान सिरियलचे प्रोड्युसर, सिरियलचं नाव आहे जय हनुमान आणि त्याच्या प्रोड्युसरचं नाव आहे संजय खान, मुसलमान आहे. मग या गोष्टी ज्या आहेत या महाराष्ट्रामध्ये सांगण्यात आलेल्या नाहीत. आणि या गोष्टी सांगितल्यानंतर हा जो सांस्कृतिक द्वेषात्मक जे आहे की छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांचे नाही, औरंगजेब मुसलमानांचा आणि छत्रपती शिवाजी महाराज हिंदूंचे, राम मुसलमानांचा नाही. रावणाला तर मुसलमान मानत नाही, त्यामुळे रावणाचा विषय सोडून द्या. मात्र राम मुसलमानांचा नाही, राम हिंदूंनी घेतला. बरं, ज्यावेळी हे महापुरुष जिवंत होते त्यावेळी काय म्हणले? त्या महापुरुषांना प्रचंड त्रास ह्यांनीच दिला, त्यांच्या राज्याभिषेकाला देखील यांनीच विरोध केला. आता राज्याभिषेकाला विरोध करून झाला, त्याच्यानंतर मग हे महापुरुषांना पूर्ण अडगळीत टाकलं, त्यांची बदनामी केली. आणि त्यांची बदनामी केल्यानंतर देखील आमचे महापुरुष रायगडावर जातात, त्यांची समाधी शोधतात, त्यांची समाधी शोधून त्यांची जयंती पुण्यामध्ये साजरी करतात.
आणि ती जयंती पुण्यामध्ये साजरी केल्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांना जो आहे तो इथला बहुजन समाज सोडतच नाही असं दिसल्यानंतर म्हणाले की त्याच्यानंतर म्हणायचं की त्यांनी जे काम केलेलं आहे ते काकतालीय योग आहे असं सांगायचं. म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला, आणि मग त्यांना आम्ही स्वातंत्र्यवीर म्हणतो. म्हणजे तुम्ही जे काम करता ते स्वातंत्र्यवीर असतं आणि बहुजनांच्या महापुरुषांनी काम केले की मग ते काकतालीय योग असतं. आणि तेवढ्यावरूनही जमलं नाही, मग तरीही महापुरुषांना सोडलं नाही, तर मग म्हणायचं की ह्यांचे गुरु आम्ही आहे. एकतर तुमची बदनामी करणार, विरोध करणार, आणि तेवढ्यावरही थांबलं नाही की मग यांचे गुरु आम्ही आहे. मग मागं असं हातून उभं राहायचं की ह्यांना आम्ही दिशा दाखवली म्हणून हे गुरु झाले. मग हा जो सगळा इतिहासाचा जो संच आहे, मला असं वाटतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये समोर मांडला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मुस्लिमांची तर प्रचंड गळचेपी होते. का गळचेपी होते? नक्की बोलायचं कुठल्या बाजूने तेच समजत नाही. आमचं अर्ध आयुष्य जातं हलाल आहे का हराम आहे पाहण्यात, आणि दुसरं अर्ध आयुष्य आमचं जातं देशभक्त आहे का देशद्रोही आहे हे सिद्ध करण्यामध्ये. आणि आत्ताची तर परिस्थिती अशी झालेली की प्रत्येकच मशिदीच्या खाली काहीतरी मंदिर शोधलं जातंय, प्रत्येकच दर्ग्याच्या खाली काहीतरी मंदिर शोधलं जाते. म्हणजे साधारण तुम्हाला सांगतो, आठवड्याला 2 फोन तरी मला वेगवेगळ्या तालुक्यातून असतील की कुठं ना कुठं हे प्रॉब्लेम जे आहेत ते सुरू आहेत. आता हे प्रॉब्लेम का सुरू होत आहेत याच्या मागचं कारण देखील समजून घेणं गरजेचं आहे. ह्यांना मुस्लिमांचा त्रास नाही आहे, एक लक्षात घ्या. इथे उपस्थित असलेल्यांनी समजून घ्या, ह्यांना मुस्लिमांचा त्रास नाही आहे. ह्यांचा प्रॉब्लेम आहे, यांना इथे मनुवादी व्यवस्था आणायची आहे. त्याच्यासाठी चित्र ह्यांना मुस्लिमांचं दाखवायचं आहे. ह्यांना आता हे म्हणाले ना काहीतरी 2047, कारण ते अविनाश धर्माधिकारी त्यांनी टाकलं गजवाय हिंद 2047. आणि त्या दिवशी मला एक कळालं की कुणीतरी एकाने एक पिटिशन का ॲप्लिकेशन टाकलेले की 2047ला या देशाचं संविधान बदलावं म्हणून. ह्यांना ह्या देशाचं संविधान बदलायचं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की या गोष्टी खूप लाईटली आहेत, बऱ्याच जणांना मी सांगतोय, तर माझं त्या सगळ्यांना सांगणं आहे की या देशातून बुद्ध धर्माचा ऱ्हास कसा झाला, बुद्ध धर्म कशा पद्धतीने संपवण्यात आला, त्याला कसे एकदम पूर्णपणे प्री प्लॅन करून 1000 वर्ष कसे घेतले त्यांनी या देशातून बुद्ध संपवण्यासाठी आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म संपवण्यासाठी, याचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजेल की यांना इथून ही व्यवस्था का हलवायची. हे म्हणतात की इथे धर्मांतर जे आहेत ते तलवारीच्या जोरावर झालं. इथली जी धर्मांतरं झाली ती राजकीय धर्मांतरं झाली मोठ्या प्रमाणामध्ये. आता हे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान नव्हते म्हणले. मग मी त्यांना सांगितलं की औरंगजेबाच्या सैन्यामध्ये तर 35% हिंदू होते बुवा. मिर्झा राजे जयसिंग कोण होते, तो उदयभान राठोड कोण होता, त्याच्याविषयी का सांगत नाही. मोगलांच्या राजवटीविषयी बोलायचं असतं यांना, त्याला मुसलमानांची राजवट म्हणायची असती. मात्र ब्रिटिशांच्या राजवटीला ख्रिश्चन राजवट ह्यांना म्हणायचं नसतं. ख्रिश्चनांच्या देशांमध्ये जातात, हे तिथले सगळे लाभ घेतात. इथले कुलकर्णी देशपांडे 4 घरातले एक माणूस तर बाहेरच्याच देशात असतो आणि तिथं जायचं, तिथून पैसा कमवायचा. मध्ये तर आता अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीने तो पूर्ण अहवाल काढला की संघाच्या लोकांनी जे आहे त्यांची दलाली करण्यासाठी एक एजन्सीची नियुक्ती केली आणि त्या एजन्सीला 3 कोटी रुपये दिले. विशेष बाब म्हणजे त्याच एजन्सीला पाकिस्तानने देखील पैसे दिलेत पाकिस्तानची दलाली करण्यासाठी. मग ह्या संघाचा आणि ह्यांचं काय कनेक्शन आहे नक्की, ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. मात्र ती चर्चा होत नाही. का चर्चा होत नाही? सर म्हणाले आंदोलनं बंद झाली, सगळे लोकांना जे आहे ते आपापल्या गोष्टींचं पडले, घर वगैरे, माझी मुलं आहेत, माझी बाळ आहेत. सर ही अवस्था का झाली? याच्या मागचं सगळ्यात पहिलं कारण आहे नोटबंदी. नोटबंदीनंतर हे म्हणाले की काळा पैसा बाहेर निघल. पहिल्यांदा तर नोटमध्ये चिपच होती, बरोबर ना, काय 300 फूट खाली गेल्यानंतर ते लोकेशन समजणार होतं, पण ते काय समजलं नाही अजून. ती 2000ची नोटच जी आहे ती गायब झाली. त्याच्यानंतर म्हणाले की काळा पैसा जो आहे तो देशातला बाहेर, तो स्विस बँकेतला जो आहे तो इथे येईल. तो पैसा आता 200 पट वाढला काळा पैसा. आणि त्याच्यानंतर मग एवढे सगळे डोस देऊन झालं तर म्हणाले की सीमेवर सैनिक थांबत नाहीत का, मग तुम्हाला काय होतं इथं थांबायला. या गोष्टी ज्या आहेत त्यांनी सांगितल्या. मात्र नोटबंदीनंतर तुम्हाला सांगतो सर, या देशातल्या बरेचसे लाखो उद्योग जे आहेत ते बंद झाले, छोटे मोठे उद्योग लोकांचे बंद झाले. मात्र अजून देखील विरोधक हे आणीबाणीचा दिवस म्हणून तो काळा दिवस म्हणून पाळतात. अजून देखील आपल्याला सुचत नाही की नोटबंदीचा दिवस काळा दिवस म्हणून पाळावा.
या देशामध्ये सगळ्यात मोठ्या गुलामीमध्ये ढकलणारा जर कुठला दिवस असेल तर तो 8 नोव्हेंबर होता, ज्या दिवशी एक महामूर्ख माणूस आला आणि म्हणाला की बाबा हे जे नोट आहे हे उद्यापासून एक कागदाचा फक्त तुकडा आहे. तुम्हाला सांगतो सर, त्या दिवशी मी सेल्स इंडस्ट्रीमध्ये होतो. आमचा पगार झाला होता म्हणून आम्ही पार्टीला जेवण करण्यासाठी बसलो होतो आणि त्याच्यानंतर 8 वाजता आपले विश्वगुरू बोलले की हे नोट जे आहे ती बंद झालेली आहे आणि 500ची नोट काढून फक्त त्या हॉटेलवाल्याला दिली. 5च मिनिटांनी त्यांनी घेतली नाही, तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यानंतर मोठ्या कष्टाने वेगवेगळे जे व्यवसाय लोकांनी उभे केले होते, 1 लाख 2 लाख 4 लाखचे जे व्यवसाय होते, साधारण मला वाटतं 6 महिने तर लोकांना नोटाच मिळत नव्हत्या. 5-6 महिने. याची आठवण आपण करून देतोय का अजून तरी? नोटबंदीविषयी आपण तर लिहित पण नाही. मी तर सारखं लिहित असतो बंदीविषयी, कंटिन्यू लिहित असतो नोटबंदीविषयी. कारण नोटबंदी एवढा बेकार दिवस या ब्रिटिश काळामध्ये देखील मी तर म्हणतो एवढा बेकार दिवस कधी लोकांनी पाहिले नसतील. तसले बेकार दिवस नोटबंदीच्या काळामध्ये लोकांनी पाहिलेले आहेत. मात्र अजून देखील ते सांगितलं जात नाही. आणीबाणीच्या काळामध्ये बोलणारे लोक कमी होते, विरोध करणारे लोक कमी होते. एका विशिष्ट वर्गाला, विशिष्ट आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या लोकांना त्याचा त्रास झाला होता. तुम्ही इतर सगळ्या कुठल्याही ह्याच्यामध्ये गेलात तर एका विशिष्ट वर्गाला, त्याच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना त्रास होतो. मात्र नोटबंदीचा जो त्रास आहे तो रस्त्यावर भीक मागणाऱ्या माणसापासून ते लोकसभेत असणाऱ्या मंत्र्यापर्यंतच्या माणसाला झाला होता. मात्र त्या गोष्टी समोर आणल्या जात नाहीत, अजून देखील समोर आणल्या जात नाहीत. आणि मला असं वाटतं की या विषयावर बोललं पाहिजे. आणि का बोललं पाहिजे? कारण 2016ला नोटबंदी झाली, बरोबर ना? 2016ला नोटबंदी झाल्यानंतरच या देशातली सगळी आंदोलनं जी आहेत ती संपली. सर, तुमच्याकडे पैसाच नाही तर तुम्ही येणार कसं? आज तुम्ही काल भाजपच्या आणि काँग्रेसच्या जे पक्षनिधी आहे त्याचा रिपोर्ट तुम्ही बघा. 300 कोटी काहीतरी पक्षनिधी नॅशनल लेवलला काँग्रेसचा आहे आणि 10,500 कोटी भाजपचा आहे. एवढी जर तफावत 2 पक्षामध्ये, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये असेल तर इथे बदल घडणार कसा? आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सामाजिक चळवळींचं काम काय आहे की सामाजिक चळवळींनी घरोघरी जाऊन जे आहे याच्याविषयी प्रबोधन केलं पाहिजे. मी लोकायतवाल्यांना बऱ्याचदा बोलत असतो की हेच लोकायतवाले आमच्या भागामध्ये आम्ही अर्धा 1 तास रस्ता बंद ठेवून त्यांची पथनाट्य करू द्यायचो. महागाईच्या विरोधामध्ये सगळ्यात जास्त पथनाट्य मला वाटतं पुण्यामध्ये लोकायतवाल्यांची एवढी कोणाचीच झाली नसतील. मात्र आज ही सगळी जी पथनाट्य आहेत ती पूर्णपणे बंद आहेत. का बंद आहेत? कारण प्रत्येकाला आपापलं पडलेलं आहे. का पडलेलं आहे? कारण अकाउंट खिशात ज्यांचे बापजादे काँग्रेसच्या काळामध्ये जे आहेत ते काय लखपती झाले, मोठमोठे फ्लॅट वगैरे झाले, त्यांना आता पेन्शन मिळायचे वांदे झालेले आहेत भाजपच्या काळामध्ये. मग अशी परिस्थिती या देशामध्ये असताना मला असं वाटत नाही की ते म्हणतात ना भुके पेट क्रांती होती नाही. तर मला असं वाटतं की या गोष्टींना सोबत घेऊनच आपण या ज्या दुसऱ्या पद्धतीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण मांडल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट याच ठिकाणी मला असं सांगायचं आहे की मुस्लिमांची धर्मांधता जी आहे ती भांडवल म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये वापरली गेली. ते जिहाद वगैरे सांगितलं गेलं, काय अजून ते हलाला वगैरे सांगितलं गेलं, ट्रिपल तलाक वगैरे सांगितलं गेलं. आता कुठल्या तरी याच्यामध्ये आलं आहे ते की काय बहुपत्नीत्व जे आहे ते बंद करण्यात येणार आहे. कसं आहे सर, अनवर राजन सर, आपण मला असं वाटतं की साधारण 20-25 वर्ष या सगळ्या विषयांवर कामं केलेली आहेत. म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही खूप सिनियर आहात. तर 20-25 वर्ष या विषयावर काम करून देखील अजूनही समाजातले गैरसमज आपण मिटवू शकलो नाही. आणि हे आपलं फेल्युअर का आहे? कारण आपण तंत्रज्ञानाशी जी आहे ती तडजोड करत नाही आहे. सर म्हणाले आंदोलनं उभी केली पाहिजेत, मोठे आंदोलनं रस्त्यावर उतरलं पाहिजेत. माझं असं स्पष्ट म्हणणं आहे या काळामध्ये रस्त्यावर उतरलंच नाही पाहिजे जास्त. सोशल मीडियाचा व्यवस्थित पद्धतीने, प्रभावी पद्धतीने वापर केला पाहिजे. रस्ते जाम केले पाहिजेत. 8 जण रस्त्यावर येण्यापेक्षा जर लाख लोक तोच जर ट्रेंड चालवत असतील तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडतो. सोशल मीडियाचा व्यवस्थित पद्धतीनं आपण जो आहे तो वापर केला पाहिजे. सामाजिक सुधारणेच्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की सद्य परिस्थितीमध्ये महापालिकेच्या निवडणुका आहेत, तुम्ही पाहताय सध्या. इथे एखाद्या ठिकाणी चेंबर तुंबला सुहास सर, तर आपण काय करतो? क्षेत्रीय कार्यालयाच्या ह्याला फोन करतो, बरोबर ना? आणि क्षेत्रीय कार्यालयाच्या लोकांना सांगतो की तो चेंबर तुंबलाय, तो जरा साफ करून घ्या. जनरली हेच करतात ना सगळेजण. तर यांच्या तिथे प्रॉब्लेम काय आहे की एखाद्या सोसायटीचा चेंबर तुंबलाय सर, तर त्याचा जो दुर्गंध आहे तो अर्धा किलोमीटरपर्यंत येत असेल. तर हे काय करतात? हे सांगतात की तुमचे 2 चेंबर तुंबवा
आणि त्याचा जो दुर्गंध आहे तो 5 किलोमीटरपर्यंत येऊ द्या. म्हणजे मुसलमानांमध्ये धर्मांधता आहे, त्याचा दुर्गंध अर्धा किलोमीटरपर्यंत येतोय, तर तुम्ही तुमची धर्मांधता एवढी दाखवा की ती 5 किलोमीटरपर्यंत त्याचा जो दुर्गंध आहे तो पसरला पाहिजे. तर मला असं वाटतं की आपण कशातून बोध घेतला पाहिजे. खरं तर तुम्हाला ही एक गोष्ट माहिती असेल की तो एक टोपीवाला असतो आणि तो एका झाडाखाली झोपतो, त्याच्यानंतर वरतून माकडं येतात, मग त्या टोपे जे आहेत ते घेऊन जातात आणि त्याच्यानंतर मग तो टोपीवाला उठतो आणि तो काठ्या वगैरे फेकून मारतो, बरोबर ना. मग त्याच्यानंतर मग ते वरनं लाकडं वगैरे फेकून मारतो माकडं. मग टोपीवाला काय करतो, तो त्याची टोपी जी आहे ती काढून खाली फेकतो. मग माकडं काय करतात, माकडं पण खाली फेकतात. मला असं वाटतं की त्या टोपीमध्ये जे आहे ते आपण धर्मांधता पाहिली पाहिजे, की आपल्या डोक्यातली जी धर्मांधता आहे ती आधी आपण खाली काढून फेकली पाहिजे. त्याच्यानंतर समोरची जी माकडं आहेत ती आपोआप काढून, माकडांमध्ये कोणाला पाहायचं आता ते तुम्ही बघा, पण मला असं वाटतं की ती जी माकडं आहेत ती खाली काढून फेकतील. पण ह्याच्याही पुढे आता ही स्टोरी गेलेली आहे खरं तर, कारण पिढी पुढं जात असते. मागच्या पिढीने जे आहे तर टोपीवालाचा मुलगा पण टोप्याच विकायला लागला. टोपीवाल्याने सांगितलं बाबा की एका वेळेस अशी स्टोरी माझ्यासोबत झाली होती की मी गेलो होतो तिथं आणि मग त्या ठिकाणी माकडं टोपी घेऊन गेले, मग मी माझी टोपी खाली फेकली, मग माकडांनी खाली फेकली. मग तो मुलगा पण त्याच वाटेने गेला. त्याच वाटेने गेल्यानंतर झालं काय, तो पण त्याच झाडाखाली झोपला. त्या झाडाखाली झोपल्यानंतर मग त्या पेटीतनं जे आहे ते टोप्या माकडं घेऊन गेले अनुराजन सर. आणि त्याच्यानंतर झालं काय, मग त्या टोपीवाल्याला आठवलं की माझ्या वडिलांनी सांगितलं होतं बरं का टोपी खाली काढून फेकायची. मग त्यांनी टोपी खाली काढून फेकली. मग ते माकडं जी होती त्यांच्या पण आईबापांनी त्यांना सांगितलं होतं की असा एक जर येईन बाबा इथं, तो जो आहे तो असं करून टोपी खाली काढून फेकन म्हणून. मग तिथनं वरनं माकडे आलेली ह्याची पण टोपी उचलून घेऊन पळून गेले. तर आता अशी परिस्थिती झालेली आहे की तुम्ही धर्मांधता जरी खाली काढून फेकली, म्हणजे त्या आता पुढच्या टोपी फेकणाऱ्यामधले मी स्वतःला पाहतो की बऱ्याच जणांची धर्मांधता जी आहे आता आपण काढून फेकतोय, सुधारणावादी चळवळ चालवतोय, बरोबर ना. सुधारणावादी चळवळ चालवतात तर हे लोक काय करतात, माकडं ही 30 टोपी उचलतात आणि त्याचंच प्रोजेक्शन सगळीकडे करतात. बघा ही अशी ह्यांची धर्मांधता आहे. मग आता धर्मांधता जर फेकलेली आहे तर दाखवायचं काय बुवा, हा एक प्रश्न पडतो. सर ह्या सुधारणावादी ह्याच्यामध्ये काम करत असताना आम्ही बऱ्याच गोष्टी आत्तापर्यंत ज्या आहेत त्या अचीव केल्या. आम्ही एकतर्फी सुधारणा करत नाही. मुस्लिमांमधल्या धर्मांधतेवर देखील आम्ही तेवढ्याच सडाडून टीका करतो. इथे बऱ्याच जणांना या गोष्टी माहिती आहेत की आम्ही त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज करत नाहीत. अरुणा तिवाडी मॅडम तर त्या दिवशी वैतागून मागच्या वेळेस म्हणाल्या, हा तर सारखाच 2-2, 3-3 महिन्याला बुरख्याचा विषय घेत असतो. म्हणजे सोडायचाच नाही ना तो विषय. आपण का सोडायचा नाही, कारण त्या विषयावरून जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये समाज गुलामीच्या मानसिकतेमध्ये चाललेला आहे आणि हे विषय आम्ही अतिशय छोट्या लेवलवर मांडत आलेलो आहोत. आता ह्यांनी मागच्या वेळेस हा विषय आणला की काफिर म्हणतात हे नॉन मुस्लिमांना. मगाशी हे सर मला मागाशी भेटले आणि त्यांनी कुराणामधली एक आयत दाखवली मला आणि ते म्हणाले की अल्लाह त्यांना माफ करत नाही जो त्याला सोडून इतरांना पुजतात म्हणून. अशी त्यांनी कुराणातली आयत दाखवली आणि ते म्हणाले की मी पण हे मानत नाही. म्हणले हे चुकीचं आहे. मी म्हणलं तुम्ही मानता नाही मानता हा विषय नाही म्हणलं, त्याच्यात ते लिहिले, मात्र त्याच्या मागची पार्श्वभूमी काय ते समजून घेणार आहात की नाही समजून घेणार आहात. आता बरेच जण पैगंबर साहेबांविषयी जे आहेत ते आता मुस्लिमांमध्ये गेल्यावर तर ते वेगळ्याच ओरामध्ये असतात पूर्णपणे. वो नबी है, अल्लाह ने उनको भेजा है वगैरे. मला असं वाटतं अनवर राजन सर, अतिशय जबाबदारीनं सांगतो मी की पैगंबर साहेबांना कोणाला काय मानायचं ते माना. तुम्हाला नबी मानायचं आहे माना, रसूल मानायचं आहे माना. मात्र मला असं वाटतं की त्यांना रिफॉर्मिस्ट देखील माना. त्यांना रिफॉर्मिस्ट मानणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी जी सामाजिक क्रांती अरबमध्ये केली ते कळलं. तुम्हाला इस्लाम समजून घ्यायचा तर ते कुराणातली कुठली तरी आयत काढून तुम्ही वाचली त्याच्यामुळे तुम्हाला कुराण समजणार नाहीये. कुराण समजण्यासाठी आधी अरबमध्ये काय घडलं होतं, अरबमधल्या रूढी परंपरा काय होत्या, त्या काळामध्ये बाबा मुलींचा जन्म झाला तर त्यांना जिवंत गाडलं जायचं. त्या पलीकडे जाऊन बऱ्याच जणांना मी मागच्या वेळेस सांगितलं की ते जे काबागृह आहे त्या काबागृहाला नग्न अवस्थेमध्ये लोक प्रदक्षिणा घालायचे आणि त्याच्यावरून बऱ्याच जणांनी मला फोन केले, किसने बोला तेरे को ऐसे करने के, तू बदनाम कर रहा. अरे बाबा म्हणलं ती अंधश्रद्धा होती तिथली की लोक नग्न अवस्थेमध्ये प्रदक्षिणा घालायचे त्याच्यामध्ये. त्या पलीकडे जाऊन समजा एखादा व्यक्ती बाहेर गावामध्ये गेला, दुसऱ्या शहरामध्ये गेला, तर तो व्यक्ती अरबमध्ये आल्यानंतर दरवाजातून येत नव्हता, तो खिडकीतून आतमध्ये यायचा. खिडकीतून आतमध्ये यायला जागा नसेल तर तो खिडकीत तोडून आतमध्ये यायचा. अशा पद्धतीच्या ज्या अंधश्रद्धा आहेत, रूढी परंपरा आहेत त्या अरबमध्ये होत्या. त्या पलीकडे जाऊन एखादी बायको समजा एखाद्या नवऱ्यासोबत खूपच भांडणं करायला लागली
तर तो त्या बाईला म्हणायचा बोलताना की तुझ्यासोबत मी राहतोय म्हणजे मी माझ्या आईसोबत राहतोय असं मला वाटतं, आणि त्याच्यावरून त्यांचे घटस्फोट व्हायचे तसं म्हणल्यानंतर लिटरली. अशा पद्धतीच्या अंधश्रद्धा रूढी परंपरा त्या अरबच्या कल्चरमध्ये होत्या. आता त्या कल्चरचा आणि भारताच्या कल्चरचा काही संबंध होता का? आयुबबाई होता का? काहीच नव्हता संबंध, बरोबर आहे. त्याही पलीकडे जाऊन त्या काबामध्ये ज्याला प्रदक्षिणा घालतात त्याच्यामध्ये 365 देवी देवतांच्या मूर्त्या होत्या, आणि त्या देवी देवतांचा भारताच्या देवी देवतांचा काहीच संबंध नव्हता. फोन देखील लागत नव्हते एकमेकांना. त्यांचे नाव होते लात, हुबल, हुज्जा नावाची एक देवी होती. त्या पलीकडे येशू ख्रिस्तांचे त्याच्यामध्ये मूर्ती होते. त्यानंतर प्रेषित परंपरेतले जेवढे प्रेषित होते त्यांच्या मूर्त्या होत्या त्याच्यामध्ये, आणि त्यांना ते पूजायचे, त्यांना ते मानायचे. आणि मग पैगंबर साहेबांनी काय विचार मांडला तिथं? पैगंबर साहेब म्हणले की हे जे काबागृह आहे याच्यामध्ये जे देवी देवता तुम्ही ठेवलेले आहेत त्या देवी देवता खऱ्या नाहीत, त्या खोट्या आहेत. ईश्वर एकच आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. आता हा विचार फक्त पैगंबर साहेबांनीच जगामध्ये मांडलाय का? एक ईश्वर आहे, या जगामध्ये एक ईश्वर आहे असं सांगणारा इस्लाम हा एकमेव धर्म आणि कुराण हा एकमेव ग्रंथ नाहीये. ही गोष्ट लक्षात घ्या. जगामध्ये अनेक महान विभूतींनी हा संदेश दिलेला आहे. त्याच्यापैकी महात्मा फुले देखील एक आहेत. जगाचा निर्मिका आहे एक धनी, त्याचे भयमनी माना सर्व. कोण म्हणाले? महात्मा फुलेच म्हणाले ना. त्याच्या पलीकडे जाऊन राजाराम मोहन रॉय यांनी देखील एकेश्वरवादाचा जो आहे तो पुरस्कार केला. असे अनेक जे आहेत ते लोकांनी याचा पुरस्कार केला. मात्र महात्मा फुलेंनी, राजाराम मोहन रॉय यांनी सांगितलं तर त्याला आपण पुरोगामी म्हणतो, आणि तेच पैगंबर साहेबांनी म्हणले की मग त्यांना जिहादीन कट्टर म्हणतो आपण. हा आपला जो विरोधाभास आहे ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. मग ज्यावेळी पैगंबर साहेबांनी त्या काबागृहामधल्या देवी देवतांना खोटं ठरवलं, हे देव नाही आहेत म्हणाले, ईश्वर एकच आहे म्हणाले, संत गाडगे बाबा काय म्हणायचे? संत गाडगे बाबा 25 वर्ष वारीला गेले. 25 वर्ष ते पंढरपूरच्या वारीला गेले. एकदाही विठ्ठलाच्या मंदिरामध्ये गेले नाहीत, आणि विठ्ठलाच्या मंदिराच्या बाहेर थांबून ते म्हणायचे की देव दगडात नाही, देव माणसात आहे. असा विचार कोणी मांडला? गाडगे महाराजांनी मांडला. आता त्याच पद्धतीचा एक वेगळा विचार पैगंबर साहेबांनी 1400 वर्ष आधी जो आहे तो अरबमध्ये मांडला. आणि तो विचार मांडत असताना ज्यावेळी त्यांनी ते देवी देवता जे आहेत त्यांना नकार दिला, त्यावेळी अरबचे लोक पैगंबर साहेबांना काफिर म्हणालेत. काय म्हणालेत? आता हे किती जणांना माहिती होतं? बरं, मला म्हणायचं आहे काय, पैगंबर साहेबांनी कुठल्या भाषेचा वापर केला? अरबी भाषेचा वापर केला. या अरबी भाषेच्या लेखनात, या अरबी भाषेच्या डेव्हलपमेंटमध्ये पैगंबर साहेबांचं काहीतरी योगदान आहे का? काहीही योगदान नाही आहे. शून्य योगदान, शून्य. अरबी भाषेच्या डेव्हलपमेंटमध्ये, अरबी भाषेच्या निर्मितीमध्ये पैगंबर साहेबांचं काहीही योगदान नाही. अरबी भाषा ही पैगंबर साहेबांच्या जन्माच्या 800 वर्ष आधीपासूनच अरबमध्ये होती. म्हणजे जी भाषा ऑलरेडी अस्तित्वात होती तीच भाषा पैगंबर साहेबांनी वापरली, बरोबर आहे. म्हणजे काफिर हा शब्द आधीपासूनच अस्तित्वात होता. त्याची निर्मिती काय पैगंबर साहेबांनी केली का? नाही केली. पैगंबर साहेबांना काफिर म्हणलं गेलं. आता जिहाद कोणाला म्हणतात बाबा? जिहाद म्हणतात प्रयत्नांची पराकाष्ठा एखाद्या गोष्टीसाठी करणं म्हणजे जिहाद. जिहाद म्हणजे धर्मयुद्ध वगैरे नाहीये. आज जे रंगाराचुरे सरांनी इथं येऊन केलं, जे प्रबोधन केलं, त्याला आम्ही स्पष्टपणे जिहाद म्हणतो सर. तुमच्या माहितीसाठी सांगतो. त्याला वैचारिक जिहाद आपण म्हणू शकतो, की विचारांची जी आदानप्रदान, एखादी गोष्ट तळमळीने सांगणं की चळवळ किती महत्त्वाची आहे, आंदोलन किती महत्त्वाचं आहे, हे सांगणं देखील महत्त्वाचं आहे ना. याला आम्ही जिहाद म्हणतो. आज या ठिकाणी युवक क्रांती दलाने हा एक वैचारिक कार्यक्रम जो आहे त्याचं आयोजन केलं. या आयोजनाला देखील आम्ही जिहाद म्हणतो. का म्हणतो जिहाद? कारण की तो वैचारिक विषय आहे. जिहाद म्हणजे शस्त्र हातात घेणे, याला जिहाद म्हणत नाही. एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे म्हणजे कुठली गोष्ट? सत्यासाठी. सत्य काय आहे? सत्य आहे 70,000 कोटीचा घोटाळा केला आहे, हे सत्य आहे. नोटबंदीमध्ये लोकांची फसवणूक झाली, हे सत्य आहे. वोट चोरी झाली, हे सत्य आहे. EVM मध्ये फॉल्ट आहे, हे सत्य आहे. आता याच्या विरोधामध्ये देशभरामध्ये जे कोणी बोलतंय, प्रयत्नांची पराकाष्ठा करतंय, कुठंतरी दाखवतंय आम्ही केरळला मतदान केलं आणि कलिंगडाला गेलं, बरोबर ना. मग तो सांगणारा देखील जो सत्य मांडतोय तो देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, तो देखील जिहाद करतोय. जिहाद हा शब्द बदनाम करू नका, माझं हे सांगणं आहे सगळ्यांना. त्यांनी काहीतरी घेतलं की आपण लगेच सोडायला तयार. अरे नाही, तो आमचा शब्द आहे. जिहाद हा आमचा शब्द आहे. आमचा म्हणजे कोणाचा? मुसलमानांचा नाही.
जगभरामध्ये जे जे लोक क्रांतीची ज्योत पेटवतात ते सगळे लोक जे आहेत ते सत्यासाठी जिहाद करतात, हे लक्षात घ्या. मध्ये कर्नल सुरेश पाटील यांनी एक पुस्तक लिहिलं होतं की सुराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला जिहाद, हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे ते कोणाला जिहादी म्हणाले? छत्रपती शिवाजी महाराजांना. पण काय आहे जिहादचा अर्थ? जिहादचा अर्थ सत्यासाठी लढणं, हा जिहादचा अर्थ आहे, आणि तो तलवारीने होत नसतो. त्याही पलीकडे जाऊन आता एवढ्या सगळ्या गोष्टी मांडत असताना आम्ही म्हणलो की कुराणामधल्या सगळ्याच आयाती या कालसुसंगत नाहीत. खूप साऱ्या आयाती या कालबाह्य आहेत, ज्या आयातीचा आणि या काळाचा काहीही संबंध नाही आहे. आता असं कोणी बोलल्यानंतर मुसलमान काय म्हणतात तुम्हाला तर माहितीच आहे, ये काफिर हो गया, इसको कुछ मालूम नहीं है, कुरान को तुम ऐसा आउटडेटेड कैसा कह सकते. अहो कसं काय नाही म्हणू शकत हे सांगा ना. कुराणातल्या आयाती या कालबाह्य का नाही आहेत मला एक सांगा. आज कुराणामध्ये काय लिहिलेलं होतं? कुराणामध्ये त्या काळामध्ये पैगंबर साहेबांनी साधारण 9 लग्न केले. ज्या वेळेस त्यांची 4 लग्न झाली होती, 4च्या नंतर 5वं लग्न पैगंबर साहेबांनी केलं. त्यानंतर तिथले मुस्लिम म्हणाले की बाबा सामान्य मुस्लिमांना तर 4च लग्नाची सोय आहे आणि तुम्ही 4पेक्षा जास्त लग्न केली. मग कुराणामध्ये आयत आलेली आहे अशी की सर्वसामान्य मुस्लिमांनी 4 लग्न करायचे आहेत, मात्र ते गुलाम स्त्रिया कितीही ठेवू शकतात. हे कुराणामध्ये लिहिलेलं आहे. आता इथे बसलेल्या कुठल्याही मुसलमानाने सांगावं गुलाम स्त्रिया ठेवणं हे या काळामध्ये कालसुसंगत आहे का कालबाह्य आहे? तुम्ही 1400 वर्ष मागे गेलं तर तुम्ही त्याला कालबाह्यच म्हणणार ना. मग कालबाह्य गोष्टींना कालबाह्य म्हणल्याने प्रॉब्लेम काय होतोय बुवा? पैगंबर साहेब कुराणाचा व्यवस्थित जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला समजेल की कुराणमधल्या सर्व आयाती या पैगंबर साहेबांच्या आयुष्याच्या अवतीभोवती आलेल्या आहेत. त्यांच्यामध्ये त्यांच्यासोबत ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्या रिलेटेड त्याच्यामध्ये आयाती आलेल्या आहेत. त्याच्या पलीकडे कुराणामध्ये काही नाही आहे. आता तुम्ही कुराणाचा अर्थ 21व्या शतकात 1400 वर्ष मागचा जर तुम्ही लावत असाल तर मला असं वाटतं की आपल्या एवढे गाढव आपणच असो. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मग आपण जकात शिक्षणासाठी उपक्रम आणला, त्याच्यानंतर आपण आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी उपक्रम आणला. आपण बकरी ईदला कुठल्याही पद्धतीच्या प्राण्याची बळी देत नाही. आज आपण काळूबाईला, जेजुरीला, खंडोबाला प्राण्याची बळी दिला की त्याला आपण खोटं म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो? मागासलेपणाचं लक्षण म्हणतो. मात्र अरबमध्ये हजच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये बोकडांची प्राण्यांची जी आहे ती बळी दिली जाते. बळीला कुर्बानी म्हणतात. ते एवढाच फरक आहे, दुसरा तर काही फरक नाही आहे. अल्लाहच्याच मार्गामध्ये कापतो तुम्ही, इथं देवीला कापतात, तिथं अल्लाहला कापतात. फरक काय आहे? फरक काहीच नाही. मग आपण आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी मांडली आणि सांगताना आनंद वाटतो की आपण या दोन्ही उपक्रमामधून 60 लाखपेक्षा जास्त रक्कम जमा केली आणि 6000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण मदत केली. आता तुम्ही एखादी गोष्ट करू नका एवढं सांगून थांबत नसतं. मी तुम्हाला सांगतो, कधीही समाजामध्ये जर बदल घडवायचा असेल तर त्या समाजाला पर्याय द्यावा लागतो. आपण जर समाजाला म्हणत असू की प्राण्याची कुर्बानी देऊ नका, तर मग करायचं काय? बकरी ईदला शांत बसायचं का? असंच होणार ना. आम्हाला काही ना काही करायची सतत सवय लागलेली. मग तुम्ही आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी द्या. मग त्याच्यामधून आपण पाटसमध्ये एका जिल्हा परिषदेच्या शाळेचं संपूर्ण कलरिंग पेंटिंग केलं. गोरेखुर्द सिंहगडच्या पायथ्याला जी शाळा आहे त्या शाळेमध्ये आपण विज्ञान प्रयोगशाळा दिली. सावित्रीबाई सत्यशोधक विज्ञान प्रयोगशाळा, त्या प्रयोगशाळेला नाव दिलं. त्या पलीकडं पुण्यामध्ये उर्दू शाळेमध्ये आपण कॉम्प्युटर लॅब दिली. ही सगळी कामं जी आहेत आपण त्या माध्यमातून केली. बऱ्याच वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या, MPSC UPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून मदत झाली. कालसुसंगतपणा म्हणजे काय? कालसुसंगतपणा म्हणजे सण वगैरे आलाय म्हणून कुठल्या तरी कोपऱ्यात जायचं आणि कुठल्या तरी प्राण्याची कुर्बानी द्यायची, ह्याला कालसुसंगतपणा म्हणत नाही. कालसुसंगतपणा याला म्हणतात की सण आलाय तर त्या सणामधून जे लोक बिलो पॉवर्टी लेवल आहेत, जे शिक्षण घेऊ शकत नाही, त्यांना शिक्षणासाठी मदत करणे म्हणजे कालसुसंगतपणा. परिस्थिती अशी आहे, एका ठिकाणी अनवर राजन सर लाख रुपयांची बोकडं लोक घेत आहेत आणि त्याच समाजातील विद्यार्थी 20-20, 25-25 हजार फीसाठी गावभर फिरतोय. तर ही समाजाची अवस्था चांगली आहे का? याचा विचार आपणच केला पाहिजे. आता या विचारावर देखील लोक येतात आणि बुरखा मुक्ती अभियानाचा विषय काढला की मग सगळेच जण पेटून चार्ज होतात. मग ते कुठलं तरी लॉलीपॉप दाखवतात एका ठिकाणी, त्या लॉलीपॉपला माशा बसलेला दाखवतात आणि दुसरीकडे एक बाई दाखवतात ती पूर्ण बुरख्यामध्ये, मग तिच्यावर माशा बसलेल्या नाहीत. म्हणजे आता ती काय बुरखा काढली तिच्यावर माशा बसणार आहेत का? म्हणजे 5 रुपयाच्या लॉलीपॉपची तुलना तुम्ही एका महिलेशी करता. म्हणजे महिलेला व्यक्तीचा दर्जा आपण अजूनही देऊ शकत नाही, वस्तूचा दर्जा आपल्याला द्यावा लागतो. याच्या एवढं मागासले पण आपल्यामध्ये काय असेल? आता बुरख्याच्या विषयामध्ये हे जे काही सो कॉल्ड हिंदुत्ववादी ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने मला बोलायचं नाही आहे.
मात्र बुरखा हे निश्चितपणे गुलामीचंच प्रतीक आहे. आज तुम्ही पाहताय इथल्या मुस्लिमांनी काय केलं याच्यापेक्षा मला असं वाटतं की बाहेरच्या इस्लामिक राष्ट्रांमध्ये काय चाललंय ते पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. 14पेक्षा जास्त देशांनी बुरख्यावर आणि हिजाबवर वेगवेगळ्या पद्धतीनं बंदी आणली आहे. मुस्लिम बहुल राष्ट्रांनी 5 वेळा नमाज पठण करणाऱ्या लोकांनी बुरखा आणि हिजाबवर बंदी आणली. का आणली असेल बंदी? बरं, एवढ्यावरच थांबले नाही सर. काल परवा जो मी लेख लिहिला त्याच्यामध्ये तर मी स्पष्ट सांगितलं की काही देशांनी बुरखाचं उत्पादन आणि विक्रीवर सुद्धा बंदी आणली. विचार करा, असं नाही की गुटखा विक्रीवर बंदी आहे, गुटख्याच्या उत्पादनावरच बंदी आहे डायरेक्ट. विचार करा तुम्ही की एवढे जे आहेत ते निर्णय कशामुळे त्यांना घ्यावे लागले असतील. याच्या मागची कारणं अशी आहेत की पहिली गोष्ट आयडेंटिटीच समजत नाही. एखाद्या ठिकाणी चोरी झाली, ती चोरी झाल्यानंतर त्याच्यामध्ये माणूस आहे का बाई आहे तेच कळत नाही आहे. ते चोरी करतात, दुकानातून पळून जातात आणि कुठल्या तरी घोळक्यामध्ये सामील होतात. किती जणांचे बुरखे तुम्ही वर करणार आणि कोणाला विचारणार? तुम्ही सांगणार कोणाला? अशी परिस्थिती बाहेरच्या देशांमध्ये निर्माण झाल्यामुळे त्यांनी ते बंद केलं. आता हे म्हणतात राष्ट्रीय सुरक्षा. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे बॉम्बला झालं म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न निर्माण होतात अशातला काही भाग नाही आहे ना. राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्या माऱ्या जर होत असतील बुरखा घालून तर तो राष्ट्रीय सुरक्षेचाच प्रश्न आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, गुजरातमध्ये 300 लोक धरण्यात आले. 300 बुरखा घातलेले, जे वेगवेगळ्या चोरीच्या प्रकरणांमध्ये ज्यांना अटक केली बुरखाधारी होते आणि त्यातले एकही मुस्लिम नव्हता. विचार करा तुम्ही. म्हणजे बुरख्याचा अशाही पद्धतीने वापर होतो. पैगंबर साहेबांच्या ह्याच्यामध्ये कुराणामध्ये एक आयात आहे, त्या आयातीचा रेफरन्स हे सगळ्यात पहिल्यांदा द्यायचे की पडदा जो आहे ते बुरखा जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदा कोणासाठी आला होता. कुराणात लिहिलेलं आहे की हे नबी तुमच्या पत्नींना सांगा की घराच्या बाहेर निघताना त्यांनी त्यांच्या अंगावर अशा पद्धतीची चादर घ्या जेणेकरून तुमचे विरोधक त्यांना ओळखणार नाहीत आणि त्यांना त्रास देणार नाही. याचा अर्थ काय? त्या आयातमधूनच समजतंय की पैगंबर साहेबांनी ज्यावेळेस एकेश्वरवादाचा विचार त्या ठिकाणी मांडला त्यावेळेस त्यांचे जे विरोधक होते ते पैगंबर साहेबांच्या पत्नींना त्रास द्यायचे बाहेर निघाल्यानंतर. त्याच्यामुळे ती कुराणामध्ये आयात आली. बरोबर आहे. आणि ओळखणार नाही म्हणजे काय की तुम्ही अंगावर चादर घेतली त्याच्यामुळे तुम्हाला ओळखणार नाही आणि तुम्हाला त्रास देणार नाही. आत्ता तुम्हाला कशामुळे ओळखतात? बुरका घातला की तुम्हाला ओळखतात. मग आता पैगंबर साहेबांनी काय सांगितलं असतं? हे मुसलमानांनो, तुम्ही घराच्या बाहेर निघताना बुरका वगैरे काही घालू नका जेणेकरून तुम्हाला कोणी ओळखणार नाही आणि तुम्हाला त्रास देणार नाही. काल सुसंगतपणा समजून घ्यावं. शेवटचे नबी आले होते बरोबर आहे, पण शेवटच्या नबींच्या पुढचं पाऊल आपल्याला टाकायचं का नाही का? त्यांच्या पावलावर पण पाऊल ठेवत नाही हो आपण निदान. त्यांनी सुधारणावाद सांगितला. काल सुसंगतपणा 1400 वर्षापूर्वी जो होता तो सांगितला. आज तुम्ही म्हणताय की त्याच्यामध्ये काहीही बदल होऊ शकत नाही. आम्ही म्हणतो मग पैगंबर साहेब उंटावरून प्रवास करायचे, तुम्ही पण उंटावरूनच प्रवास करा ना. कशाला गाड्या तरी पाहिजेत, कशाला विमानं तरी पाहिजेत? आपण अरब राष्ट्रांची नावं घेतो. त्या सौदी अरबचे जे प्रिन्स मोहम्मद आहेत, प्रिन्स सलमान बिन मोहम्मद, ते काय म्हणाले? अरबच्या महिला ठरवतील अरबच्या महिलांनी काय परिधान करायचं. असं एकतरी विधान संपूर्ण देशातल्या मशिदीमध्ये एकतरी मौलाना करू शकतो का? ही आपली सामाजिक मागासलेपणाची लक्षणं आहेत, हे लक्षात घ्या. मी काय या गोष्टी बोलतोय? कारण की जोपर्यंत सुधारणा होत नाही, सामाजिक सुधारणा होत नाही, तोपर्यंत समाजामध्ये बदल घडत नाही. आपण म्हणतोय की मुस्लिमांमध्ये शिक्षण फक्त आलं की शिक्षणाने बदल होईल. शिक्षण आणि धर्मांधता ह्याचा काहीही संबंध नसतो, हे लक्षात घ्या. आम्ही बरेच जण पाहिलेत जे चांगले चांगले इंजिनियर आहेत वगैरे आहेत आणि म्हणतात सरळ सरळ, देखो देखो IT में है 1 लाख रुपये पगार है लेकिन जमात में जाता, नमाज को आता टाइम पे, बघा बघा कसला कमवतोय पण बैठकीला येतोय, असं सांगितलं जातं ना. म्हणजे सुशिक्षितांच्या धर्मांधतेला डिग्री सर्टिफिकेट लागते, हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे सुशिक्षित असणं आणि तुम्ही काय म्हणता सज्ञान असणं याच्यामध्ये फरक आहे. तर या गोष्टीकडे मला असं वाटतं की जास्तीत जास्त पद्धतीनं लक्ष दिलं पाहिजे. सुधारणावादी काम करत असताना मी बऱ्याच जणांना म्हणायचो, मला खूप आनंद होतो की आज या मंचावर मला बोलायला दिलं जातं आहे. मागच्या वेळेस खालच्याच ठिकाणी एक कार्यक्रम होता, कुठले तरी अकोल्यावरनं एक वक्ते बोलवले होते आणि रमजान मिलनाचा कार्यक्रम होता आणि ते बोलता बोलता म्हणाले की महात्मा फुलेने भी पर्दे का समर्थन किया है. अरुणा तिवारी मॅडम माझ्या बाजूलाच बसल्या होत्या आणि मला म्हणायला लागले, काय रे पैगंबर महात्मा फुले असं कधी बोलले? मला त्यांनी विचारलं. म्हणलं मी अख्खं समग्र वाङ्मय वाचलं, म्हणलं मला तरी महात्मा फुले असं कुठं बोलताना दिसलं नाही. मग ते म्हणले धर बरं याला. मग जाताना मी त्यांना धरला. म्हणलं सर महात्मा फुलेंनी असं लिहिलंय कुठं? म्हणलं सर
ते म्हणले वो ट्रान्सलेट हे ना उनका. अरे म्हणलं सगळं मराठीत आहे, अजून काय ट्रान्सलेट करणार आहे म्हणलं तुम्ही त्याच्यामध्ये. म्हणलं नाही मी वाचलंय. म्हणलं नंबर द्या मला, कुठं वाचलंय ते पाठवा. आणि त्यांनी रॉंग नंबर दिला. खालच्याच सभागृहामध्ये हा प्रकार घडला होता. त्याच्यानंतर मग मी म्हणलं इथं येत आहेत लोक, इथं मनुवादावर बोलत आहेत लोक, उघडपणे त्याच्यावर जे आहे ते टीका करतायत, मग सुधारणावादी लोक बोलवायला नको का मुस्लिमांमधून? मग त्या मंचाची बराबरी होते. मंचाची बराबरी कधी होते? मंचाची बराबरी त्यावेळी होत नाही की ज्यावेळी आपण म्हणू की मुस्लिमांमधल्या सगळ्याच गोष्टी बरोबर आहेत बुवा, त्याने मंचाची बराबरी होणार नाही. मुस्लिमांमध्ये देखील चुका आहेत, त्यांच्यामध्ये देखील धर्मांधता आहे आणि त्या धर्मांधतेवर सडाडून टीका केली पाहिजे. याचा अर्थ आम्ही हिंदुत्ववाद्यांच्या दावणीला बांधलो जातो असं समजू नका. शनिवारवाड्यामध्ये दर्ग्याचा प्रकार झाला, त्याच्यावेळी अख्ख्या पुण्यामधनं कुठल्याच कोंडव्यातल्या मशिदीतला मौलाना आला नाही, कुठल्या सय्यदनगरमधल्या मशिदीतला मौलाना आला, तिथं फक्त पैगंबर शेख एकटा गेला होता. आणि त्याचे रेफरन्स मी स्वतः दिले, त्या दर्ग्याचे रेफरन्स मी स्वतः दिले. कुठे शेपूट घालून बसले होते हे कुठेच नसतात, एक लक्षात घ्या. आणि थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हणाला की आंदोलनं वगैरे जे काही या गोष्टी मारल्या जातात वगैरे, याच्यापेक्षा गंभीर प्रॉब्लेम हा मुस्लिमांमधल्या समाज सुधारणा चळवळींचा आहे की त्या समाज सुधारणा चळवळी या मारल्या जातात मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्या सुधारणावादी चळवळी आपण उभ्या केल्या पाहिजेत. ॲटलिस्ट मी तुम्हाला सांगतो, मगाशी हे सर इथं बसले होते, तुम्ही गणपतीवर बोललात, बरंच काही बोललात. आणि मग मी त्यांना बोललं, म्हणलं मुस्लिमांमध्ये असं कोणी बोलतं का, असं भेटतात का म्हणलं मुस्लिमांमध्ये बोलणारे? म्हणलं नाही बोलत. मग हिथंच आपल्याला जास्त काम करायचं आहे. ॲक्च्युली आम्हाला हिंदुत्ववाद्यांवर का टीका करावी लागते? कारण या विचारांचं सरकार जे आहे ते सत्तेमध्ये आहे. जवाहरलाल नेहरू काय म्हणतात की अल्पसंख्याकांची जी धर्मांधता आहे ती आत्मघातकी असते आणि बहुसंख्याकांची जी धर्मांधता आहे ती राष्ट्रघातकी असते. आणि आता त्याचा जो प्रत्यय आहे, दोन्ही प्रत्यय ही पिढी जी आहे ती घेत आहे. अल्पसंख्याक जेवढी धर्मांधता दाखवेल त्याचा त्रास कोणाला होते? मुसलमानांना जास्त होते. आणि बहुसंख्याक जेवढी धर्मांधता दाखवेल त्याचा त्रास कोणाला होते? देशाला पूर्ण त्रास होते. आणि हे सगळं आपण पाहतोय, ते जवाहरलाल नेहरूंनी आधी लिहून ठेवलं होतं. म्हणून मला असं म्हणायचं आहे की आपण मुस्लिमांमध्ये जे आहे ते सुधारणावादी विचारवंत अनेक जे आहेत ते पुढं आणले पाहिजेत. आपण कशा पद्धतीनं आणू? आपण त्याच्यावर डोस हा नाही की मुस्लिमांमध्ये धर्मांधता वाढवली की हिंदुत्ववाद्यांनी पण उठावं आणि बोंबा मारत सुटाव्या. मला असं आधी वाटायचं की हिंदुत्ववाद्यांना मुस्लिमांमधले काहीतरी सुधारणावादी लोक पाहिजेत बाबा, ह्यांना बदल पाहिजे बुवा. तर हा खूप मोठा गैरसमज आहे. हिंदुत्ववाद्यांना मुस्लिम जेवढे धर्मांध असतील तेवढं त्यांच्या फायद्याचं आहे, हे लक्षात घ्या. त्यांना तुमच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची सुधारणा आणायची नाही आहे. उलट सुधारणावादी लोक यांना जास्त जड जातात. त्यांनी कधी हिंदुत्ववाद्यांनी सांगितलं पैगंबर शेख नावाचा व्यक्ती हा प्राण्याची कुर्बानी न देता आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी राबवतो? एक जण भाजपचा माणूस बोललाय? कधीच बोलताना तुम्हाला दिसणार नाही. कधी कुणी सांगितलंय की पैगंबर शेख नावाचा माणूस जो आहे तो बुरखामुक्ती अभियान चालवतो? एक भाजपचा माणूस मला दाखवा, नाही भेटणार. पण कुठल्या तरी गल्लीमध्ये बोळामध्ये कुठला तरी मौलाना भेटला त्यांना, तो कुठंतरी वंदे मातरम म्हणणार नाही असं म्हणलं, अख्खी ह्यांची आंदोलनं सगळी लगेच रस्त्यावर निघतात. विचार करा मग तुम्ही की ह्यांना भांडवल कशाचं बनवायचं आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त सुधारणावादी आपल्याला बनायचं आहे. सुधारणावादी का बनायचं आहे? कोणाला दाखवण्यासाठी नाही बनायचं आपल्याला सुधारणावादी. काल सुसंगतपणा आणणे हाच सगळ्यात मोठा जो आहे तो सध्याच्या घडीचा मला असं वाटतं की यक्ष प्रश्न आहे. काल सुसंगतपणा नाही. आपला एक पाय आहे रामराज्यामध्ये, एक पाय आहे इस्लामिक राजवटीमध्ये, एक पाय कुठल्या तरी हुकुमशाहीमध्ये आहे आणि आपण जगतोय संविधानावर. म्हणजे ह्यांना निवडणुका लढवायच्यात कशासाठी? रामराज्य आणायचं आहे. कोणाला तरी शर्यत की एक ईट निकली जा रही, त्याच्यामुळे त्याला लोकसभेत जायचं आहे. कोणाला तरी कुठली तरी हुकुमशाही आणायची. मात्र हे सगळं येणार कशामुळे? संविधानामुळं, मतदानामुळं. आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळे या संविधानाचा प्रसार आणि प्रचार जो आहे तो जास्त केला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की हरिनाम सप्ताह होतात 7-7 दिवसाचे, त्या पलीकडे जाऊन आपले इज्तेमा होतात. तर मला असं वाटतं की संविधान सप्ताह जे आहेत ते आपण राबवले पाहिजेत मोठ्या प्रमाणामध्ये. संविधानाचे जे इज्तेमा आहेत मोठ्या प्रमाणामध्ये राबवले पाहिजेत. आम्ही आणखीन एक उपक्रम जो आहे तो राबवतो याच्याच माध्यमातून, जे आहे की ती संविधान मनामनात उद्देशिका घराघरात. आपल्याला मतदानाचा अधिकार कोणामुळे मिळाला आहे? आपल्याला मतदानाचा अधिकार ना मनुस्मृतीमुळे मिळाला आहे ना शर्यतमुळे मिळाला आहे. आपल्याला तो फक्त आणि फक्त संविधानामुळे मिळाला आहे. आणि हे संविधान जे आहे ते घराघरामध्ये असणं खरंच खूप जास्त गरजेचं आहे. सगळ्यांना त्यांचे धर्मग्रंथ जे आहेत ते प्रिय आहेत. बऱ्याच जणांच्या घरात रामायण आहे, दासबोध आहे, ते इतर अनेक ग्रंथ आहेत. मुस्लिमांच्या घरामध्ये कुराण आहेत. मात्र संविधान कोणाच्या घरामध्ये आहे का? तर नाही आहे. ते संविधान मला असं वाटतं की प्रत्येकाच्या घरामध्ये असलं पाहिजे. आणि संविधानाचे जे आहे ते गुणगान जेवढं आपण गाऊ. शर्यतच्या बाबतीमध्ये देखील मला एक सांगायचं आहे
की हे म्हणतात की शर्यत जी आहे ती सर्वश्रेष्ठ आहे. अरे कुठली शर्यत? 50 देशांच्या 50 शर्यत आहेत. आता हे जे 14 राष्ट्रांनी जो निर्णय घेतला बुरख्या बॅनचा, कशाच्या आधारावर घेतला? कायदा हा कायम बदलत असतो, हे लक्षात घ्या. या देशामध्ये शर्यत कुठल्याही पद्धतीने अस्तित्वात नाही आहे. ती जर अस्तित्वात आहे तर फक्त आणि फक्त त्या विवाह कायद्यांपुरते, दत्तक कायद्यांपुरते, वारसा कायद्यांपुरते आणि बहुपत्नीत्व जे आहे त्याच्या संदर्भात आणि घटस्फोट एवढ्यापुरते फक्त शर्यत कायदे जे आहेत ते अस्तित्वात आहेत. त्यातही आता यांनी काय ते बहुपत्नीत्वाच्या ह्याच्यावर काय म्हणतात त्यांनी स्टे आणला काही ठिकाणी की बहुपत्नीत्व वगैरे करू शकत नाही. मग मला काही जणांचे फोन आले, मला म्हणणे तुमचं ह्याच्यावर काय म्हणणं आहे? माझं काही म्हणणं नाही म्हणलं तुमचा बहुपत्नीत्वाचा प्रॉब्लेम काय म्हणलं, मला ते पहिलं सांगा म्हणलं दुसरं लग्न करण्यामध्ये प्रॉब्लेम म्हणजे तुमचा इश्यू काय आहे नक्की? तर म्हणले बहुपत्नीत्व हे चुकीचं आहे. म्हणलं हो चुकीचं आहे, म्हणलं मान्य, तुम्ही हे भारतात बसून बोलू शकता म्हणलं. पण इतर देशांचं काय? ज्या देशांमध्ये परिस्थिती अशी आहे की महिलांची संख्या जास्त आहे आणि पुरुषांची संख्या कमी. आज गेल्या 2-3 दिवसापासून इंस्टाग्रामवर वगैरे तुम्ही पाहत असाल की भाड्याने पुरुष मिळतो 1 तासासाठी. 1 तासासाठी नवरे भाड्याने मिळतात काही देशांमध्ये. आणि त्याचं भाडं किती आहे माहिती आहे का? 1 तासाचं 20,000 रुपये भाडं आहे. परिस्थिती आता तो कायदा इथे आणू शकता का तुम्ही? नाही आणू शकत. अरब राष्ट्रांचा विषय काय आहे की भारत आणि अरबमध्ये फरक हा आहे की आपल्या तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते मुलगी पोटात असल्यानंतर जे आहे ते मारण्याचे प्रकार इथे मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळे आपल्या तिथे स्त्रियांचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा कमी आहे. अरब राष्ट्रांमध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या घडत नाहीत. हा सगळ्यात मोठा त्यांचा प्लस पॉईंट आहे. इव्हन मुस्लिमांमध्ये देखील ज्या आहेत या गोष्टी घडत नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्या ठिकाणी एकपेक्षा जास्त जे आहे ते लग्न वगैरे त्या गोष्टी चालू शकतात. मात्र आपल्या तिथे त्या गोष्टी कायदेशीर बंद केल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. मात्र यांना बहुपत्नीत्व सरबंद करायचं, बरोबर. मात्र विवाहबाह्य संबंध कायदेशीर केले त्यांनी. लिव्ह इन रिलेशनशिप जे आहे ते कायदेशीर केले त्यांनी. मग याच्यावर देखील जे आहे मला असं वाटतं की हे बोलायला पाहिजे. वैचारिक विरोधाभास जो आहे तो आपण थांबवला पाहिजे. मला असं वाटतं की या शेवटाकडे जाताना, या सगळ्या गोष्टी करत असताना मला असं वाटतं की सुधारणावादी चळवळ ही एकांगी अंगाने चालायला नाही पाहिजे. ज्या पद्धतीनं आपण हिंदुत्व एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा व्हायरस जो आहे तो देशभरामध्ये पसरला असताना देखील आजही हिंदू समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणावादी विषयांवर, पुरोगामी विषयांवर बोलणारे लोक आहेत. मला असं वाटतं की या गोष्टीचा फायदा घेत मुस्लिमांनी देखील यांचं अनुकरण करून आपल्यामध्ये काय सुधारणा आणता येते का याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे. आपलं डोकं मौलानांकडे कृपा करून घाण ठेवू नका. त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं बदल येणार नाही आहे, या गोष्टी लक्षात ठेवा. एवढंच बोलतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.